देशातील 10 राज्यातील 96 मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे। चौथ्या टप्प्यात देशभरात 1717 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। राज्यातील 11 मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमधील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पंतप्रधान मोदींनी देशाच्या जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं। देशातील 96 जागांवरती आज मतदान होत असून नागरिक मोठ्या संख्येनं मतदान करतील। तरुण आणि महिला मतदार उत्साहानं सहभागी होतील असा मला विश्वास आहे। आपलं कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करूया असं ट्विट मोदींनी केलं। मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासणीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। आज आणि 19 मे रोजी सह्याद्री अतिथीगृहात उमेदवारांना उपस्थित राहावं लागणार आहे। त्यामुळे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार वेळेत उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यात 85 वर्षांवरील 634 आणि 103 दिव्यांग नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला। दिव्यांग आणि 85 वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मतदारांनी सजग राहून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं आवाहन मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलं। देशाचं हित करणारं सरकार केंद्र आणि राज्यामध्ये यावं यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं वळसे पाटील म्हणाले। पुण्यात महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात काँग्रेसनं कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली। वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्यानं पुण्यामध्ये पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेतील 4 माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत होतीये। पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं औक्षण करण्यात आलं। सकाळी पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी औक्षण करून रवींद्र धंगेकरांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या। पुण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं। बाईकवरून पत्नीसोबत मंदिरापर्यंत प्रवास करत दोघांनी गणपतीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले। पुण्यातील वडगाव शहरी भागातील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा खोळंबा झाला होता। ईव्हीएम चालत नसल्यानं नागरिकांचा खोळंबा झाला आणि त्या जवळपास नागरिकांना अर्धा तास रांगेमध्ये तात्काळ उभं राहावं लागलं। शिरूरमध्ये यंदा महाराष्ट्राच्या राजकारणातील 2 हेवीवेट राजकारणी रिंगणात आहेत। शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले। शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगावातल्या लांडेवाडी इथल्या मतदान केंद्रावरती मतदान केलं। यावेळी विजयाची खात्री असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। शिरूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। अमोल कोल्हेंनी सप्तधेनूचं दर्शन घेऊन गोठ्यातील गायींना घास भरवून मतदानाच्या दिवसाची सुरुवात केली। राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बीड मतदारसंघात आज मतदान होत आहे। गेल्या टर्ममध्ये खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून यावेळी पंकजा मुंडे यांना भाजपनं खासदारकीसाठी रिंगणात उभं केलंय। तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे यांना उमेदवारी मिळाली आणि त्यामुळे बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचं त्यांच्या आईनं औक्षण केलं आणि यावेळी त्यांनी आईचे आशीर्वाद घेत गावातील हनुमान मंदिरात दर्शन घेत मतदानाचा हक्क बजावला। बीड जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयोगाच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यात 55 सखी मतदान केंद्र उभारण्यात आली। यावेळी संपूर्ण मतदान केंद्राची जबाबदारी महिलांनाच देण्यात आली। भाजपचा गड म्हटल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघातून भाजपनं खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। तर महाविकास आघाडीकडून राम पाटील हा नवीन चेहरा मैदानात उतरवण्यात आलाय। मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे। रावेर मतदारसंघात मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी नगरपालिका आणि तालुका कृषी विभागातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत। मतदान केंद्रात केळीची सजावट करून मतदारांचं स्वागत करण्यात आलंय। केळीच्या पानांचा वापर करून सेल्फी पॉइंट तयार करण्यात आलाय। रावेर शहरामध्ये ढगांच्या गडगडाटासह जवळपास 15 ते 20 मिनिटं अवकाळी पावसानं हजेरी लावली। यावेळी मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांची चांगलीच धांदळ उडाली आणि अचानक आलेल्या पावसामुळे मतदानाचा वेग काहीसा मंदावला। जळगावातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नुसत्या गप्पा सुरू आहेत, मात्र जनता यावेळी परिवर्तनाच्या बाजूने आहे असं करण पवार यांनी म्हटलं।
जळगाव लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ यांनी त्यांच्या डांगर गावात सर्वात आधी मतदान केलं. प्रत्येक मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन स्मिता वाघ यांनी केलं. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील हंगा या त्यांच्या मूळ गावी मतदान केलं. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा संघर्ष असून निवडणुकीत मीच निवडून येईन असं वक्तव्य निलेश लंकेंनी केलं. भाजप आमदार राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यातील चोंडी इथे मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळी राम शिंदेंची आई पत्नी यांनी देखील मतदान केलं. देशाला महासत्ता बनवण्यासाठी नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन राम शिंदेंनी केलं. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंवरती निशाणा साधला. आम्हाला बोगस मतदान करण्याची गरज नाही. निलेश लंकेंचं बोगस मतदान असतं. आम्ही सुसंस्कृत राजकारण करतो असं सुजय विखेंनी म्हटलं. शरद पवार खोटं बोलतात. शरद पवारांनी विखे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र विखे कुटुंब त्यांना पुरून उरलं असा हल्लाबोल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. पवारांना जर नगर जिल्ह्याची इतकी काळजी होती तर ते कुकडीच्या पाणी प्रश्नावरती का बोलले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगरात चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात चोरशीची लढत आहे. 1989 ते 2019 या 3 दशकांमध्ये 1998च्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना भाजप युतीचा खासदार निवडून आलेला होता. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यासमोर आजवर एकदाही निवडणूक न हरण्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याचं आव्हान आहे. छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्या पत्नीनं औक्षण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले. छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये भुमरेंनी सहकुटुंब मतदान केलं. ठाकरेगडाच्या अंबादास दानवेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. परिवर्तनाचा साक्षीदार होण्यासाठी सगळ्यांनी मतदान करा असं आवाहन दानवेंनी केलं. छत्रपती संभाजीनगरात मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरात ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. वैजापूरमध्ये 5 ठिकाणी तर गंगापूरमध्ये 2 ठिकाणी बिघाड झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मतदान उशिरा सुरू झालं. जालन्यात रावसाहेब दानवे यांनी मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबानंही मतदानाचा हक्क बजावला. तर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या सलग 5 निवडणुकांमध्ये विजयी झालेले भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांची यावेळी काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याशी होणारी लढत चुरशीची ठरतेय. मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू जालना जिल्हा असल्यानं या लढतीला महत्त्व आलंय. महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलं. यावेळी निवडणुकांसाठी त्यांच्या परिवारानं त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी सहकुटुंब मतदान केलं. मावळ लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिक्रिया दिली. मागील 10 वर्षात कामाच्या जोरावर मतदार मतदान करतील आणि विजयी करतील असा विश्वास बारणेंनी व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी मतदान केलं. मावळ मतदारसंघात संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांच्यात निवडणुकीचा सामना रंगतोय. मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या 10 वर्षात विकास झालेला नाही. बेरोजगारीचा मुद्दा सुद्धा तीव्र असल्यामुळे जनता आपल्याला कौल देईल असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवाराला मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांचा रोड शो घ्यावे लागतात. त्यामुळे वाघेरे कोण आहे हे त्यांना कळलं असेल असा खोचक टोला लगावण्यात आला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदा देखील शिर्डीच्या साईंचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल असा विश्वास लोखंडेंनी व्यक्त केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघातील जोरवे या गावात सपत्नीक मतदान केलं. यावेळी त्यांची मुलगी जयश्री थोरात हिनं देखील मतदान केलं. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मतदान केलं. कुळदेवी देव मोगरा मातेचं दर्शन घेत मंत्री विजयकुमार गावित यांनी नटावद या आपल्या मूळ गावी मतदान केलं. पुण्यामध्ये अभिनेता सुबोध भावे यांनी मतदान केलं. सुबोध भावे यांनी पत्नीसह आपला मतदानाचा हक्क बजावला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा मतदारसंघातील मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलं आणि या जागेवरून काँग्रेसच्या वायएस शर्मिला, टीडीपीचे चदिपिरल्ला सुब्बारामी रेड्डी आणि वायएसआरपीसीचे वायएस अविनाश रेड्डी निवडणूक लढवत आहेत.
देशाचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि त्यांच्या पत्नी उषा नायडू यांनी मतदानाचा हक्क बजावला. हैदराबाद इथे जुबली हिल्स मतदान केंद्रावरती त्यांनी मतदान केलं. हैदराबादमधील एमआयएम उमेदवार असदुद्दीन ओवैसी यांनी मतदानाचा हक्क बजावला. हैदराबादमध्ये ओवैसींचा सामना भाजपच्या माधवी लता आणि बीआरएसचे गद्दम श्रीनिवास यादव यांच्याशी आहे. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुननं मतदान केलं. हैदराबादच्या जुबली हिल्स इथे मतदान केंद्रावरती त्यानं मतदान केलं. अभिनेता ज्युनियर एनटीआरनं सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. हैदराबादमधील जुबली हिल इथल्या मतदान केंद्रावरती त्यानं मतदान केलं. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा आज वाढदिवस आहे आणि यावेळी त्यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सध्या निवडणूक प्रचारासाठी मुंबई दौऱ्यावरती आहेत. उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते, सहभागी झाले होते आणि यावेळी मुंबईतील सर्व जागांवरती महायुतीचा विजय होईल असा दावा धामी यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबई लोकसभा निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान क्षेत्रात असलेले मतदार, कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी असे निर्देश मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया आणि भंडारा ते गडचिरोली या 3 द्रुतगती महामार्गाचं काम केलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी 46 निविदा दाखल करण्यात आल्या असून लवकरच या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती होणार आहे. मुंबई कोस्टल रोडवरून वांद्रे वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गावरती बसवण्यात येणारा दुसरा महाकाय गर्डर हरियाणा इथून मुंबईत दाखल झालाय. या आव्हानात्मक मोहिमेसाठी साधारणपणे 3 ते 4 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासाठी पालिका प्रशासन आणि तांत्रिक पथक सज्ज आहे. मुंबई विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयामध्ये यंदापासून पदवी अभ्यासक्रमासाठी 60 ते 40 गुणांकन पद्धत लागू होणार आहे. 60-40 असं गुणांकन पद्धत लागू होणार आहे. त्यानुसार प्रत्येक सत्रातील लेखी परीक्षा 60 गुणांची असेल आणि 40 गुण हे सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी असतील. वसई किल्ल्यात गेल्या काही काळात राजरोसपणे प्री वेडिंग फोटोशूट केलं जायचं. हे प्रकार थांबवण्यासाठी पुरातत्व विभागाकडे दुर्गमित्रांनी पत्रव्यवहार केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून किल्ल्यात आता प्री वेडिंग शूट करण्यास मनाई करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र शेतकरी आणि व्यापारी वर्गाची तारांबळ उडाली. अवकाळीनं आंबा, काजू, कोकम ही पिकं संकटात आली आहेत. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागपुरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा देखील अंदाज आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली. लोहारा तालुक्यातील बिन्नीतुरा नदीला त्यामुळे पाणी आलंय. मात्र वीज कोसळल्यानं 5 जनावरं दगावली असून फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रत्नागिरी शहराला आजपासून 1 दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शिळे धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय आणि तिथे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिवमध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झालेली दृश्य सध्या बघायला मिळत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि मानहानीच्या प्रकरणामध्ये समन्स कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.